विचार ठरलाय तुझा? कसला विचार? हे बघ उर्मिला, तुला माझ्या प्रश्नाचा रोग बरोबर कळलाय. असं अज्ञानात फिरू नकोस. अगं, तुला माझ्या ऑफिसमध्ये कामाला लावल्यापासून माझी एक मनुष्या तू जाणते. कसली मनीषा? आपण मोठे आपण केले, सरकावले त्यावेळी आम्हाला मदत केली, एवढं मी चांगलंच सांगते. पण भाऊजींनी तुमची रक्कम व्याजासहित पुन्हा केले ना? हा, एकंदरीत तुम्ही माझ्या उपकारांची परतफेड अशी केलात तर? असं कुठे म्हटलंय मी? तुमचे उपकार न फिटणारेच तर आहेत आमच्यासाठी. वा, चांगली जाणीव आहे मला त्याची. वा, अगं तेवढी जाणीव असती ना तरी पुष्कळ आहे. हे बघ, तुला मी मागे सांगितलं होतं, माझ्या उपकाराची परतफेड करून उलट मला ऋणी करण्याची संधी मी तुला लवकरच देणार आहे. आठवलं? मग तशी संधी मी तुला आता दिली तर? अवश्य, मी आपल्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करेन. बघा उर्मिला, माझं कर्तव्य आहे ते. माघार घेशील? मुळीच नाही, एवढी काही कृतज्ञ नाही मी. हे बघ उर्मिला, हे मला वचन. तुमचा विश्वास नसेल तर देते वचन. बोला, काय करू? माझ्याशी लग्न करून मला प्राप्त करशील? नाही, नाही महेश. त्यापेक्षा तुम्ही माझा जीव घ्या. अगं, तुझा जीव घ्यायला मी काही कसाही नाही. मी आहे तुझा आशिक. मला मला तुझा जीव नको. मला तू हवे, तू पत्नी म्हणून. नाही, अति अशक्य आहे ते. का? आयुष्यात एकाच गोळ्यावर चढायची रीत आहे आमच्यात. असे ना? अगं, पण माझ्यासाठी तरी नाही, ते शक्य नाही. हे बघ उर्मिला, तशीच वेळ आली तर मी सरणावर चढेन, पण घोड्यावर चढणार नाही. उर्मिला, अगं, मी तुझ्या कुटुंबाला सुखी केलं आणि तू मात्र मला आयुष्यभरासाठी दुखी करणार आहे. माझ्यासाठी दुःखी व्हायचं काय कारण? तुम्ही एखादी योग्य मुलगी पहा आणि करा लग्न. काय? नाही नाही उर्मिला, अगं, मला तुझ्याकडनं जे सुख मिळणार आहे ना ते दुसऱ्या मुलीकडून मिळणार नाही. नाही महेश, नाही. अगं, मला जर का लग्न करायचं असतं ना तर मी केव्हाच केलं असतं. नाही, माझं नाईलाज आहे. हवं असेल तुम्ही माझा प्राण घ्या, पण मी पुनर्विवाह करणार नाही. काय? बातमी खरी आहे का? ठीक आहे, तुम्ही लक्ष ठेवा आणि हो, वेळोवेळी मला इन्फॉर्म करत राहा. हो, ठीक आहे. ओके. मी केव्हा झाला थोडाच वेळ. आणि हो, एवढा विचार कसला करताय? परिस्थितीला कसे सामोरे जायचं याचाच विचार करतोय मी. तुला म्हणजे मी समजलो नाही. अहो, माझी सर्वत्र होणारी बदनामी मी कशी थांबू याचाच विचार करत होतो मी. काय? तुझी बदनामी? ती कशी काय? काय सांगू तुम्हाला आणि काय नाही, अहो, कळतच नाही मला. बोला बोला मिस्टर किंदरकर. तुमच्या वहिनीच्या भविष्याचा कधी तुम्ही विचार केलात? तिच्या पुनर्विवाहाबद्दल बोलतोय मी. हो, अनेकदा विचार आला माझ्या मनात.
पण ते वहिनींना आवडणार नाही म्हणून कधी विचारायची हिंमतच केली नाही. चंद्रकांत, अरे तिचा सट्टा आहे माझ्याशी लग्न करण्याचा. काय? हो, कित्येक महिने झाले ती माझ्या मागे लागले लग्न करण्यासाठी. तिची समजूत कशी काढावी ना हेच मला कळत नाही आणि याचमुळे माझी कुचंबना होते. हो, तुम्ही आजपर्यंत आम्हाला खूप मदत केली. मी भारतात नसताना वहिनी आणि नानांची काळजी घेतला. आता फक्त माझ्यावर एक उपकार करा महेशराव. माझ्या बहिणीजवळ लग्न करायला तयार व्हा महेशराव. नाही, ते शक्य नाही. ते शक्य नाही चंद्रकांत, ते शक्य नाही. बरं झालं भगवानराव तुम्ही आलात. तुम्ही समजा यांना माझ्या बहिणीजवळ लग्न करायला तयार करा ना यांना. महेशराव, मी तुमच्यापुढे हात पसरतो पण माझ्या प्रमिलेवर तू लग्न करायला तयार हो. तुला सुखी करा. हो महेशराव, तुम्ही तुला सुखी करा. मी जन्मोजन्मी तुमचा ऋणी राहील महेशराव. माझ्या बहिणीने या घरासाठी खूप कष्ट घेतले. आता मला तिला सुखी झालेलं बघायचंय फक्त. ठीक आहे, मी लग्न करायला तयार आहे पण माझी एक अट आहे. ती कोणती? बहिणींच्या सुखासाठी मी काही करायला तयार आहे. हे बघ चंद्रकांत, मी तुमच्यावर उपकार म्हणून लग्नाला तयार झालेलो नाही. तिच्या सुखासाठी मी हे लग्न करायला तयार आहे. हे तिला कळून देऊ नका. बरं, नानांना कोण समजवणार? तुम्ही काही काळजी करू नका. विनायकरावांना मी समजावतो. ठीक आहे, मग लग्न साध्या पद्धतीतच करू. कदाचित 2-3 दिवसातच. मी लग्नाला तयार आहे हे उर्मिला कळून देऊ नका. आणि हो, तिच्या मनात तुझ्याबद्दल आणि नानांबद्दल आदर आहे. त्यामुळे ती सुरुवातीला नाहीच असं म्हणेल, पण तिला हे पटवून द्या की ही तीच इच्छा आहे. महेशराव, तुम्ही काही काळजी करू नका. मी वहिनींना लग्नासाठी तयार करतो. ठीक आहे, तुम्ही नाना आणि उर्मिलाकडे बोलून मला काय ते कळवा. 2 दिवसातच लग्न उरकून मोकळे होऊया, तेही साध्या पद्धती. चला येतो मी. मला आता लग्नाची तयारी करायला पाहिजे. हो मी पण येतोय. चला चला. मी पण येतोय. चला धुरंधर, चला. वहिनी, अगं ये वहिनी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अगं लवकर ये ना बाहेर. भाऊजी, बोला, काय बोलायचंय तुम्हाला? वहिनी, तू या घरासाठी खूप कष्ट केले. तुझ्या प्रेरणेमुळे मी डॉक्टर झालो. परमेश्वर कृपेने आता सगळं व्यवस्थित आहे. आता मला तुला सुखी झालेलं बघायचं आहे. मी सुखातच आहे भाऊजी. आता फक्त माझी एकच इच्छा आहे. कोणती? मला तुमचा आणि कल्पनेचा सुखी संसार बघायचा आहे. हे बघ वहिनी, ऐन तारुण्यात तो आपला दादा गमावला. दादा आपल्याला सोडून गेला आणि तुझ्या संसाराची राख रांगोळी झाली. आमच्यासाठी खूप सहन केलेस वहिनी. आता तू तुझ्या जीवनाचा विचार करायला पाहिजेस वहिनी. म्हणजे मी पुन्हा लग्न करावं असं वाटतंय का तुम्हाला? हो वहिनी, तू पुन्हा लग्न कर आणि तुझं जीवन सुखी कर. नाही भाऊजी, ते शक्य नाही. मी सूर्यकांशिवाय कोणाचाच विचार करू शकत नाही. आणि तसाच प्रसंग आला तर मी मरण पत्करेन, पण पुन्हा लग्न करणार नाही. वहिनी, मग माझं म्हणे काय? जोपर्यंत तू लग्न करणार नाही ना तोपर्यंत मी लग्न करणार नाही. भाऊजी, कसं समजावं तुम्हाला? का तुम्ही असे वागताय माझ्याशी? मी तुम्हाला जड झालंय का? तेव्हा माझ्याच नशिबी का आहे असं? वहिनी, हॅलो, डॉक्टर चंद्रकांत बोलतोय. हो हो, दवाखान्यात जायला निघालोय. हो हो येतो. हा
भाऊजी मी काय म्हणते तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही निदान चहा तरी घेऊन जाता का? नकोय मला. आणि हो, मी जेवायला सुद्धा येणार नाही. आणि हो, माझ्या बोलण्याचा विचार कर वहिनी. येतो मी, मला इमर्जन्सी आहे. भाऊजी अहो भाऊजी भाऊजी या लग्नाला उर्मिला तयार झाली यात एवढं नवल वाटण्यासारखं काय आहे? पुष्कळ आहे. उर्मिला अतिशय स्वाभिमानी आहे, सरळ आहे. आपल्या घराण्याबद्दल कुलाचाराबद्दल फार मोठा अभिमान आहे. दुसऱ्याची सौभाग्य होती होण्यापेक्षा सूर्यकांतची विधवा म्हणून आयुष्य घालवण्यात भूषण मानित. हे बघा महेशराव, आपल्या विनायकराव महेशने तुम्हाला खूप मदत केली, तुम्हाला आधारही दिला, शिवाय चंदूच्या शिक्षणासाठी पैशाची मदत केली. महेशरावांचे आमच्यावर फार उपकार आहे. ते कधीच नाकारते याचे नाही. उर्मिलेचा आणि महेशरावांचा संसार सुखी होत असेल तर त्याच्या सुखाड मी कधीच येणार होऊ दे तुमच्या मनासारखं. अहो आमच्या इच्छेनुसार नाही, अहो उर्मिलेच्या इच्छेनुसार होणार आहे ते लग्न तिचं. हो,
विचार केलात तुम्ही भगवानराव? उर्मिले, काय? उर्मिला, आता तुझ्या मनासारखं होणार. डॉक्टर मी समजते नाही. अगं पोरी, तुझं आणि मयेचं लग्न होणार आहे आता. काय? बाबा काय बोलताय? तुम्हाला काही समजतंय का? मामाजी तुम्ही तरी समजावा यांना आणि निघून जायला सांगा इथून. अगं पोरी, अगं विनायकरावांनी या लग्नासाठी संमती दिली तुला. काय? मामाजी तुम्ही सुद्धा? तू लग्न करावं अशी माझी फार इच्छा आहे. नाही मामाजी मला या लग्नाने सुख नाही लागणार. मी सुखी आहे. नाही पोरी, तुझं मन मी जाणतो, तुझ्या भावना मी समजू शकतो, म्हणून तू लग्न करावं असं मला वाटतं. ठीक आहे. तसं असेल तर मी सर्वांच्या समाधानासाठी माझं बलिदान द्यायला तयार आहे. अगं बलिदान नव्हे, लग्न म्हण. लग्न तुमच्यासाठी ते एक लग्न असेल पण माझ्यासाठी ते एक बलिदान असेल. मामाजी तुमची उर्मिला आजपासून संपली. उर्मिला पोरी, काय बोलतेस? तुम्हा सर्वांना मी नकोशी झाले. आता माझं जीवन तुम्ही आयुष्य मेल्यासारखं झालंय. मावशी देह जाळो जग उजळो. देह जाळो जग उजळो. देह उर्मिला, जाळो जग उर्मिला. उर्मिला, कैसा याचा ना कळे भरवसा जैसे पक्षी गायीच्या उडवून जाती कैसे हे वैभव सकळ कोण जाणे कैसी वेळ मुळ खळत्र सकळ बिघडवून जाती कैसे घर कैसे संसार कासया करतोसी जमीदार जन्मवरी वावरी मार शेती सोडवून जाती कैसे तारुण्य कैसे वैभव कैसे सोवळे हाव भाव हे सकळिक भाव मैक माया याच क्षणी परोनी
चित्राने रघुनाथ भजनी अंतर्वासी माझे माझे म्हणतोती म्हणोनिया जय जय रघुवीर समर्थ. नाना काय करताय नाना? अच्छा या तुझे ना अरे मन बेचैन झालं की दासबोधासारखा दुसरा आधार नाही. पण तू काय एवढा बेचैन झाला? लग्न व्यवस्थित पार पडलं ना? हो लग्न पार पाडलं पण पण काय झालं? बोल पडा लवकर, काय झालं? विपरीत तर नाही ना? हो नाना विपरीतच घडलंय. हे लग्न बहिणींच्या इच्छेविरुद्ध झालंय. म्हणजे बहिणींचा पहिल्यापासून या लग्नाला विरोध होता नाना. कशावर? तुम्ही लग्नाला हजर असता तर तुम्हाला कळून चुकलं असतं नाना की एका गरीब गाईचा बळी देतो. मला वाटत होतं त्या लग्नाने वहिनी सुखी होईल. कसं सांगू तुम्हाला, बोहल्यावर चढताना तिचे पाय लटपडत होते. डॉक्टर धुरंधर सर आणि भगवानरावांनी तिला मुद्दामून धरून देऊन उभी केली. पण महेश रावांच्या गळ्यात तिचे माळ घालायला हात उचलतच नव्हते. शेवटी महेश रावांनी तिचे हात धरून आपल्या गळ्यात माळ घातली नाना. लग्न पार पाडलं आणि फार दुःख झालं असेल रे तिला. फार दुःख झालं असेल. दुःख या लग्नात दादा गेल्याने एवढं दुःख झालं नाही एवढं या लग्नाने तिला दुःख झाले नाना. माझं मातृजत्र नाहीचं झालंय नाना. मी पोरका झालो नाना. नाना मी पोरका झालो. तूच काय? अरे मी सुद्धा पोरका झालोय रे. मी सुद्धा पोरका. अरे ती पोर म्हणाली तेच खरं होत. तिला जाणून कोणीच नाही घेतलं. कोणाच्या ती कुवत नव्हती. कुणाच्या ती कुवत नव्हती. फार अन्याय झाला रे तिच्यावर. कधी न भरून येणारी जखम झाली तिच्या हृदयावर. दादा मी चांडाला तिला लग्न करायला भाग पडलं. पण मी दादा तू एकटा दोषी नाही आहेस रे पोरा. मी सुद्धा तिचा अनंत अपराध. पण उर्मिला लग्नाला उतावळी झाली असं सर्वांनी माझ्या मनात पडलं. अरे तसं दडपण आणलं गेलं रे माझ्यावर. केवळ तिच्या सुखासाठी अरे मनात नसताना देखील होकार दिला रे मी लग्नाला. नाना आपण फसलो नाना. त्या मतलबी स्वार्थी आणि ढोंगी लोकांनी फसवलं आपल्याला. त्यांच्या भुल्यात आपण बली पडलो. बहिणींविषयी आपला कल्पच न करून दिला आणि वहिनीला आयुष्यभराची दुखी करून टाकली नाना. आता ते शल्य मात्र आयुष्यभर सळत राहणार. काळी जाळीत राहणार आत्यात. नाना ते घडलंय त्याला काही इलाज नाही. हे कल्पवा वहिनी इत्यादी ह्या लग्नाने आपल्याला आनंद झालाय असे वाटवा. बरोबर मी येतो. तू कुठे जातोय? दवाखान्यात. अरे उर्मिला येईपर्यंत तरी थांब रे. नाही नाना तिच्या पुढे उभं राहणं एवढं ध्येय नाही माझं. तिला तोंड दाखवायलाही मला शरम वाटते नाना. मी निघतो. हा चंदू. अरे पोरा चंदू थोडा वेळ थांब रे. थोडा वेळ आता या पोरीला कोणता आशीर्वाद देऊ आणि कुठल्या तोंडाने देऊ? सूर्यकांत तुझ्या उर्मिलेचा काही दोष नाही रे.
आम्हीच पापी कर्मचांडाच्या साधीला लग्न करायला भाग पडले. लेकरा लेकरा मला क्षमा करे, लेकरा मला क्षमा करे. क्षमा. मामांजी आज सुनबाईनं म्हणता मला उर्मिला म्हणून हाक मारली. माझ्या आता तू सून राहिली नाही. नव्या जीवनाचा नव्या साथीदार ज्याच्यावर अत्यंत प्रेमाने तू वेडी झाली होती त्या सूर्यकांतच्या आता तुझ्या महेशरावांच्या पाण्याचा प्रयत्न कर. आज तुझ्या सुखाचा ठेवा आहे आता. पण मामांजी बोल. बाबाजी मी तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीन. पण मला नाही वाटत मला या लग्नाने सुख लाभेल. उर्मिला पोरी मंगल समागी अंमल गोष्टीचा उच्चारी करू नकोस. पण बाबाजी तुमच्या समाधानासाठीच मी हे लग्न केलं. पण तुम्हाला काही आनंद झालेला दिसत नाही. कोण म्हणत होतं? तुमच्या डोळ्यातील हे अश्रू. आई, अगं हे अश्रू सुख दुःख मिश्रित आहे. तू लग्न करून सुखी झाली म्हणून एका डोळ्यात आनंद असतो आणि आता हे घर सोडून जाणार म्हणून दुसऱ्या डोळ्यात दुःख जमा झाले. हे उर्मिला, आता हे बोलत काय नाही. दादाचा आशीर्वाद घेऊया. परमेश्वर तुमच्या कामना पूर्ण करू. परमेश्वरा, माझ्या मुलीच्या संसारात कसली उडी वाचून देऊ नकोस. मला असाच आशीर्वाद द्या. महेशराव, माझ्या मुलीचा नीट सांभाळ करा. मी आहे ना, माझा विश्वास आहे. खरंच बाबाजी मला मरण यायला हवं तेही याद करा. असाच आशीर्वाद द्या मला. अगं उर्मिले, हा कसला आशीर्वाद मागितला तू? कसला आशीर्वाद मागितला? हो बाबाजी माझी तीच इच्छा तीच इच्छा. माझी परमेश्वर इच्छा पुरी करीत आहो. उर्मिला पोरी, उर्मिला पोरी, मला क्षमा कर ग. मला मला क्षमा कर. मला क्षमा. सूर्यकांत मला क्षमा करा. क्षमा करा. उर्मिला, काय हा तमाशा लावलाय? हे बघ, तुझं हे असं वागणं थांबून घेणार नाही मी. पण माझे सूर्यकांत अगं तो मेला. तो या जगातून गेला. महेश आता तू त्याला विसरायला पाहिजे. बघ, चल, आजपासून आपण नवीन संसाराला सुरुवात करूया. त्यासाठी आपण चांगले 2 महिने महाबळेश्वरला जाऊन राहूया. चल, आता क्षणभर इथे थांबायची माझी इच्छा नाही. अगं, तू अशी शांत का? बोल. आता हो, आत्ताच. पण उद्या गेलं तर नाही का चालणार? नाही. अगं, कित्येक वर्ष तुला मिळवण्याचं स्वप्न माझा पूर्ण झालंय. कायद्याने आणि धर्माने तू माझी पत्नी आहेस. कायद्याने आणि कर्माने मी तुमची पत्नी झाल्याच आहे, पण मनाने अजूनही झालेली नाही. उर्मिला, तू अशी ऐकायचीच नाही. सांगितलं ना तुला, तुला सांगितलेलं पोटात नसेल ना, तर हे बघ, चल. का तयार हो.
आणि हो, ते लवकर कपडे भर आणि दागिने सुद्धा घे. आपल्याला निघायचं लगेच. वहिनी, होय वहिनी, माझा दादा येतोय वहिनी. महेशराव माझा दादा येतोय. खरंच माझा महेशराव दादा येतोय. मी हा आनंद कुठे ठेवू महेशराव, कुठे ठेवू? नाना आपला दादा येतोय. नाना आपला दादा येतोय. हे करे तू तुझ्या तोंडात लाकड सोडवले. अरे परमेश्वरा, काय झालंय? काय झालं नाना? तुझा दादा येतोय हे पत्र वाचून तुने आनंदाने बेहोश झाला. मी सुद्धा आनंदाच्या सागरात उड्या मारणारे. आपला नवरा मेला नसून जिवंत आहे. आता या क्षणी तो इथे येणार, आपल्याला येऊन भेटणार. हे ऐकून तुझ्या वहिनीला काय वाटेल? काय अवस्था होईल त्या बिचारीची? कल्पना करवत नाही त्या गोष्टी. राधाला काय वाटेल? तिचं ते दुसऱ्याशी लग्न झालेलं तिला कसं वाटेल हो नाना? हा प्रसंग पाण्याआधी मला मरण का येत नाही हो नाना? मला मरण का येत नाही? सूर्यकांत गेला होता, तो आता परत आला. याचं दुःख मानू सूर्यकांत गेलाय. माझा सूर्यकांत गेलाय. अगं उर्मिला, चल तुझे राहू दे कपडे, राहू दे तिथे. चल दागिने घेतलेस ना? चल उर्मिला. निघून जा. महेश, मी सूर्यकांत आहे. माझ्या मृत्यूची खोटी बातमी मिळाली झाली होती तुम्हाला. काय मृत्यूची खोटी बातमी? होय. कारण काय सांग? अरे मला ताबडतोब ड्युटीवर बोलवण्यात आलं होतं आणि एका मिशन मध्ये विमानाच्या अपघातात माझ्या विमानावर शत्रूच्या दारुगोळ्याने हल्ला केला आणि तेव्हा मी पॅराशूटच्या सहाय्याने उडी घेतली आणि माझ्या विमानाला आग लागली आणि त्या विमानाने एका अज्ञात इसमाचा बळी गेला आणि तो इसम मीच आहे असं भारत सरकारने समजून मला तेच सांगतोय, मला वीरगती झाली असं घोषित केलं. कुठे? अरे माझं दुर्दैव. अरे माझा पॅराशूट पडला तर शत्रूच्या हद्दीत. शत्रूने मला खूप टॉर्चर केलं रे. माझ्याकडून सिक्रेट मिशन विषयी माहिती घेण्याचा खूप प्रयत्न केला पण मी भारत मातेला गद्दार झालो नाही. आता झालेल्या सिक्रेट मिशन मध्ये भारत सरकारने मला जिवंत परत आणलंय. अरे खोटं नाही, विश्वास ठेवणार नाही. अरे खोटं नाही बोलत आहे मी. आताच मला वीर चक्र देऊन सन्मानित केलंय. मोठ्या गोष्टीवर कोणीच विश्वास ठेवणार नाही. अरे तुझ्या रक्ताचीच माणसं तुझा तिरस्कार करतील. अरे तू तिरस्कार करशील पण माझे नाना, चंदू, माझी उर्मिला हे तरी विश्वास ठेवतील ना रे माझ्यावर. हो ना? अरे मग हे तुझी खात्री करून. नाना नाना नाना
फार उशीर केला रे, फार उशीर केला. राजा अरे मी तुझा सूर्यकांत रे. दादा फार उशीर केला दादा, फार उशीर केला. सर्वनाश झाल्यावर आला दादा, सर्वनाश झाल्यावर आला. अरे अरे काय झालंय? अरे मी कोण कोपऱ्या नाही रे, मी तुमचा सूर्यकांत आहे. नाना नाना मी तुमचा सूर्यकांत. चंदू अरे चंदू मला ओळखत नाही का रे तू? अरे का तुम्ही एवढे शांत? अरे कोणी सांगेल की नाही काय झालंय ते? अरे सांगेल की नाही कोणी? मला पैसे दे दारूला. उर्मिला अरे एवढी लोक तुम्ही जवळच नाही इथे. अरे सूर्यका अरे तू कधी आला? अरे मेलास ना तू? परत कसा आला? हो राव मी जिवंत आहे. माझ्या मृत्यूची खोटी बातमी देण्यात आली होती तुम्हाला. उर्मिला 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 चला इथून येता पोलीस येतील. काय झालं? हो चला इथून येता पोलीस येतील. वहिनी काय केलं चला वहिनी? चला इथून. काय करताय तुम्ही? चला. येताय की नाही? चला तुमच्या मुलीने आग लावून घेतली, पोलीस आपल्याला अटक करून घेतली. चला हो चला सांगतोय ना. तुमच्या मुलीने आग लावून घेतली. दारूला पैसे हवे. अरे दारू खाऊन घेतली काय आहे? मला दारूला पैसे आपल्याला पोलीस पकडून घेतली. अरे चल. दादा कशील रे तू? उर्मिला उर्मिला काय केलं ते? उर्मिला अगं पोरी काय केलं? सोडून घे पोरी. अगं पोरी काय उर्मिला काय केलं? उर्मिला काय केलं? उर्मिला अगं पैसे अभावी मी तुला मारलं. अगं पोरी काय उर्मिला काय केलं? उर्मिला माझे कुठे विरोध उर्मिला उर्मिला माझे उर्मिला कुठे विरोध उर्मिला काय केलंय? उर्मिला दारूच्या अभावी उर्मिला तुझा मी सौदा केला ग. मी तुझा सौदा केला उर्मिला. दारू ही वाईट असते ग, ही वाईट असते. मी तुझा सौदा केला ग उर्मिला, मी सौदा केला. या दारू पायी मी तुला सौदा केला ग उर्मिला. उर्मिला माझी उर्मिला 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 मला क्षमा कर ग उर्मिला, मला क्षमा कर. तुमच्यामुळे झालंय हे सर्व. उर्मिला मला क्षमा कर ग. हा बाप तुझा पापी आहे. आमचा बाप पापी आहे. उर्मिला 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 देव